नमस्कार मंडळी. नेहमीच आपण शेवयांची खीर खातो. गोड खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल. आज आपण वेगळ्या पद्धतीने बघूया शेवयाचा उपमा. त्याच्यासाठी मी घेतला आहे, बाजारात रेडीमेड शेवयाचं पॅकेट भेटतं, ते तुम्ही वापरू शकता. कॉर्न आणि हिरवे वाटाणे थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेतले. शेंगदाणे सुद्धा थोडेसे फ्राय करून घेतले आहे. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे टोमॅटो, कांदा, गाजर, थोडीशी हिरवी मिरची तुमच्या चवी हिशोबाने घ्या तुम्ही, कोथिंबीर आणि कढीपत्ता. आता आपण तेल थोडंसं तापवायला ठेवूया. आता तेल चांगलं तापलं आहे. आपण मोहरी टाकली आहे, त्याच्यात जिरं टाकलंय, थोडंसं दोन्ही तडकू द्यायचंय. टाकणार आहोत हिरवी मिरची, कढीपत्ता, टाकणार आहोत कांदा, कांदा थोडासा लालसर करायचा आपल्याला. आता आपण टाकणार आहोत गाजर, टोमॅटो पण टाकणार आहोत त्याच्यात. तुम्ही बघू शकता फोडणी किती कलरफुल दिसते. आता आपण टाकणार आहोत हे शेंगदाणे जे फ्राय केलेले आहेत ते, कॉर्न आणि हिरवे वाटाणे. हे पण थोडंसं आपण फ्राय करून घेऊया तेलामध्ये. आता आपण याच्यात ॲड करणार आहोत शेवया. चांगलं एकजीव करून घेऊया. आता आपण थोडंसं गरम केलेलं पाणी याच्यात ॲड करूया. मीठ आपल्या स्वादानुसार टाकूया. थोडीशी चिमूटभर
साखर आपल्या चवीप्रमाणे आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करूया. थोडा वेळ झाकण ठेवून थोडेसे शिजवूया. तुम्ही बघू शकता आपल्या शेवयांचा उपमा किती कलरफुल आणि सुंदर दिसतोय. तुम्ही बघू शकता आपल्या शेवयांचा उपमा तयार आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा.